चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतो, त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत। शंकर भाऊ, आपण पाहतोय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी तुम्ही नेहमी खंबीरपणे उभे राहिले होते। जेव्हा ते आमदारकीला उभे होते तेव्हा तुम्ही त्यांचं नामांकन अर्ज भरायला तुम्ही आघाडीवर असायचा। आज भाऊ आपल्यात नाही, मात्र तुम्ही अर्ज भरताय, काय भावना व्यक्त करा? निश्चितच भाऊंची उणीव जाणवतीये, पण भाऊ नेहमी म्हणायचे की माझे सगळे कार्यकर्ते हे माझे भावासारखे आहेत आणि माझे भाऊ कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत। त्याच पद्धतीने आजही तीच परंपरा चालू ठेवलेली आहे कार्यकर्त्यांनी, आणि जेवढे सगळे कार्यकर्ते आहेत ते भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे, भावासारखे उभे आहेत, वडिलांसारखे उभे आहेत आणि सर्व जनता माझ्या पाठीमागे आहे। त्याच्यामुळे भाऊंची उणीव जाणवते, पण ते खंबीरपणे पाठीमागे उभे असल्यामुळे निश्चितच मला खूप मोठं पाठबळ मिळालेलं आहे आणि त्या पाठबळाच्या जोरावर, जनतेच्या प्रेमावर आणि आजपर्यंत केलेलं विकास कामं, या विकास कामाच्या जोरावर आणि पक्षनिष्ठेने जो काही विश्वास ठेवला आहे माझ्यावर, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर, त्या जोरावर आम्ही आज फॉर्म भरायला सुरुवात करणार। मोठं शक्ती प्रदर्शन करत तुम्ही आज नामांकन अर्ज दाखल करणार आहे। साधारण कोण कोण नेते उपस्थित राहणार आहेत? माननीय पालकमंत्री अजितदादा पवार यांनी ते येतो म्हटलेले आहेत। मुरली मोहोळ केंद्रीय मंत्री तेही येणार आहेत। चंद्रकांतदादा पाटील आमचे नेते तेही येणार आहेत। खासदार श्रीरंग बारणे येणार आहेत। उमाताई खापरे असतील, अमित गोरखे असतील आणि बाकीचे पदाधिकारी आणि पक्षश्रेष्ठीकडनं उपाध्यक्ष आणि आमचे विभागीय संघटन मंत्री ते पण येणार आहेत। आपण पाहतोय, तुम्ही वारंवार म्हणताय माझ्यासमोर कोणताही उमेदवार आला तरी त्याचा पराभव अटळ आहे। आपण पाहतोय राहुल कलाटेंना जे आहे महाविकास आघाडीकडनं उमेदवारी मिळाली, कसं पाहताय? की असं नाही, पराभव अटळ वगैरे नाहीये, आमची तयारी तेवढी जोरात झालेली आहे, कारण आम्ही गेली 1 वर्षापासून तयारी करत आहोत। लोकसभेपासून आमची तयारी आहे आणि कार्यकर्त्यांनी केलेली तयारी आणि आम्ही केलेलं काम, मोदीजींनी केलेला 10 वर्षाचा विकास, महायुतीच्या सरकारनं गेलेला 2.5 वर्षाचा विकास, या जोरावर आमचा हा विजय निश्चित आहे। आपण पाहतोय महायुतीमधून नाना काटेंनी बंडखोरी केलेली, आज ते देखील आपला नामांकन अर्ज दाखल करताय, कसं पाहताय? नाना काटे नाराज दिसतात? नाराज वगैरे दिसत नाहीये। शेवटी प्रत्येकाची इच्छा असते, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ते स्वाभाविक आहे। निश्चितच आमचे वरिष्ठ नेते हे एकमेकांशी बोलून त्यांची मनधरणी करेल, आम्ही स्वतः प्रयत्न करत आहोत सगळे कार्यकर्ते, आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये चित्र हे बदललेलं दिसेल। जे चित्र आपल्याला पोटनिवडणुकीत पाहायला मिळालं त्याचप्रमाणे आता पाहतोय जगताप कुटुंबीय असतील, नाना काटे असतील, राहुल कलाटे, अशी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते, काय वाटतं तुम्हाला? तिरंगी लढत होऊ किंवा दुरंगी लढत होऊ, आमची तयारी जोरदार झालेली आहे। निश्चितच आम्ही कुठलंही युद्ध असेल, कुठलीही स्पर्धा असेल किंवा कुठलीही लढाई असेल, हे कमी लेखून चालत नाहीये, पण आमची तयारी जोरदार झालेली आहे। काय वाटतं विजयाचा विश्वास? विजयाचा विश्वास तर निश्चितच आहे। मी गेली म्हणजे 1 महिन्यापूर्वी म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने पिंपरी चिंचवड शहरामधील 3ही सीट, म्हणजे भोसरी असेल, चिंचवड असेल आणि पिंपरी असेल, ह्या महायुतीच्याच विजयी होणार। नक्कीच आपण पाहतोय आपल्यासोबत आता शंकर जगताप होते। आज जे आहे भाजपकडून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत जे आहे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आहे या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। कॅमेरामॅन भामदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।